सिंधूचं पाणी थांबवलं किंवा हल्ला केला तर अणुबॉम्बनं उत्तर देऊ, रशियन टीव्ही चॅनलवर पाकिस्तानी राजदूत खालिद जमालीची भारताला पोकळ धमकी. संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची जपानच्या संरक्षण मंत्र्यांसोबत बैठक, भारत पाकिस्तान तणावादरम्यान बैठकीला महत्त्व. पंतप्रधान मोदींची हवाई दल प्रमुखांसोबत 40 मिनिटं चर्चा, हवाई दलाच्या तयारीसंदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. मोदींची नौदल प्रमुखांसोबतही बैठक. पाकिस्तान अपयशी राष्ट्र, भारताला शांततेमध्ये जगू देणार नाही, पाकिस्तानला अद्दल घडवल्याची वेळ, अझदुद्दीन ओवैसींचं वक्तव्य. पाकिस्तानचा लष्कर प्रमुख असीम मुनीर बंकरमध्ये लपला, भारताच्या भीतीनं असीम मुनीर लपून बसल्याची चर्चा, सूत्रांची माहिती. भारताने कारवाई केल्यास तो पाकवरचा हल्ला मानला जाणार नाही, ती दहशतवादाविरोधातली कारवाई असेल, अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांचं वक्तव्य. सीआरपीएफ जवान मुनीर अहमद बडतर्फ पाकिस्तानी महिलेशी लग्न केल्याची माहिती लपवल्याचा ठपका, महिलेला विजाच्या वैधतेपेक्षा जास्त काळ भारतामध्ये आश्रय दिल्यानं सीआरपीएफची कारवाई. भारतीय जहाजांना पाकिस्तानी बंदरामध्ये येण्यास बंदी, पाकिस्तानी बंदरामध्ये आपली जहाजं जाणार नसल्याचं भारताकडून स्पष्ट. अरबी समुद्रामध्ये भारतीय नौदलाच्या कवायती सुरू, अरबी समुद्रात जहाजांसाठी नेव्हिगेशन अलर्ट, पाकिस्तानच्या कुरापतींना उत्तर देण्यासाठी भारतीय नौदल सज्ज. भारतीय लष्कराला रशियन बनावटीचं इग्ला-एस क्षेपणास्त्र मिळणार, खांद्यावरून चालवता येणाऱ्या हवाई संरक्षण क्षेपणास्त्रांचा लवकरच पुरवठा, इग्ला-एस क्षेपणास्त्रामुळे लष्कराची ताकद वाढणार, भारताचा रशियासोबत 260 कोटींचा करार. डीआरडीओची स्ट्रॅटोस्फेरिक एअरशिप प्लॅटफॉर्मची उड्डाण चाचणी यशस्वी, मध्य प्रदेशमधल्या श्योपूरमध्ये चाचणी यशस्वीरित्या पार पाडली. अमृतसरमध्ये हेरगिरी करणाऱ्या पलक मसीह आणि सूरज मसीहला पंजाब पोलिसांकडून अटक, दोघांनी पालकला भारताच्या लष्करी छावण्या आणि हवाई तळांचे फोटो पाठवले. आयएमएफ कार्यकारी संचालक केव्ही सुब्रमण्यम यांचा कार्यकाळ संपुष्टात, पाकला पुरवणाऱ्या आर्थिक सुविधांबाबत आयएमएफ बोर्डाच्या आढावा बैठकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय. थेट हल्ला न करताही भारतानं शाहबाज आणि मुनीरची झोप उडवली, पाकिस्तानवर थेट हल्ला न करता भारताकडून राजनैतिक दबाव, आयएमएफकडून येणारी मदत पुढे ढकलली जाऊ शकते अशी शाहबाज आणि मुनीरला भीती. भारतातील सर्व ऑर्डनन्स फॅक्टरीमधल्या कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द, तर पाकिस्तानच्याही सर्व ऑर्डनन्स फॅक्टरीमधल्या कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द, भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला. जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यामध्ये व्हीपीएन सेवा वापरण्यास बंदी, राष्ट्रीय सुरक्षेसाठी व्हीपीएन म्हणजे व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क सेवा वापरण्यावर बंदी. भारताला घाबरलेल्या पाकिस्तान सरकारनं आज विशेष अधिवेशन बोलावलं, भारत पाकिस्तान तणाव, युद्धजन्य स्थिती आणि पहलगाम हल्ल्यावर आजच्या अधिवेशनामध्ये चर्चा होणार. पाकिस्तानमधील सर्वपक्षीय बैठकीवर इम्रान खानच्या पक्षाचा बहिष्कार, भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये सर्वपक्षीय बैठक बोलावली, भारताविरोधात मोर्चे बांधणीबाबत बैठकीमध्ये चर्चा होणार. पंजाबच्या अटारी बॉर्डरजवळील महुआ गावामधल्या शेतामध्ये संशयास्पद वस्तू सापडली, ड्रग्ज तस्करी करणारे ड्रोन शेतामध्ये पडल्याची स्थानिकांची माहिती, लष्कराच्या जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरू. पीओकेमध्ये भारतीय हल्ल्याच्या भीतीनं 2 महिन्यांच्या राशनसाठी दुकानांवर गर्दी, बंकरची साफसफाई सुरू, मदरसे तात्पुरते बंद, तर फटाके, संगीत, लाऊडस्पीकरवर सुद्धा बंदी. पाकिस्तानी आर्मीवर बलूच लिबरेशन आर्मीचा हल्ला, बलुचिस्तानच्या कलात भागामध्ये पाकिस्तानी सैन्य आणि पोलिसांना येण्यास मज्जाव. पाकिस्तानी जवानांचा भारतीय हद्दीमध्ये घुसण्याचा प्रयत्न, पाकिस्तानी जवान भारतीय सैन्याच्या ताब्यात, चौकशी सुरू, राजस्थानच्या श्रीगंगानगर परिसरामध्ये कारवाई. पाक लष्कराकडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना प्रशिक्षण, पीओकेमधल्या नीलम व्हॅलीमध्ये पाकचं दहशतवाद्यांसाठी शिबिर, पाकिस्तानी लष्कराच्या कुरापती थांबेना, व्हिडिओ समोर. मोदी माझ्या आत्याचा मुलगा आहे का, मी सांगितलेलं ऐकायला, भारत पाकिस्तान युद्ध झालं तर मी इंग्लंडला निघून जाईन, पत्रकाराच्या प्रश्नावर उत्तर देताना शेर अफजल खान मारवतची प्रतिक्रिया. देशाची सुरक्षा ही आमची जबाबदारी, दहशतवाद्यांना जशाचं उत्तर देणार, भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांना सडेतोड उत्तर मिळणार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला पुन्हा इशारा. भारताचा पाक विरोधात अजून एक कठोर निर्णय, भारतानं बगलिहार धरणातून चिनाब नदीचं पाणी थांबवलं, बगलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारा पाण्याचा प्रवाह थांबवण्यात आलाय. एलओसीवर सलग 10व्या दिवशी पाकिस्तानकडून 8 ठिकाणी शस्त्रसंधीचं उल्लंघन, कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी भागामध्ये गोळीबार, भारतीय लष्कराच्या जवानांकडूनही गोळीबाराला चोख प्रत्युत्तर. भारताचा पाकिस्तानला दणका, पाकिस्तानचा माजी पंतप्रधान इम्रान खानचं ट्विटर अकाउंट भारतामध्ये ब्लॉक,
तर माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टोंच्याही ट्विटर अकाउंटवर भारतामध्ये बंदी. कंगाल पाकिस्तानमध्ये मंत्र्यांची मात्र मजा. पाकिस्तानमध्ये मंत्र्यांच्या पगारामध्ये वाढ. 1 जानेवारी 2025 पासून पाकिस्तानमध्ये मंत्र्यांच्या पगारामध्ये 40% वाढ. पहलगाम हल्ल्याच्या वेळेला दुकानं बंद ठेवणारा दुकानदार एनआयच्या रडारवर. 15 दिवसांपूर्वी दुकान उघडून हल्ल्याच्या दिवशी दुकानं बंद ठेवल्यानं संशय. खैबर पख्तुनवामध्ये एअर रेड सायरन बसवण्याची प्रक्रिया सुरू. एअर रेड सायरन बसवण्याचा खैबर पख्तुनवा सरकारचा निर्णय. दहशतवादी कारवाई करण्यासाठी भारतामध्ये हा मॅरेज जिहाद तर होत नाही ना? पुण्यातनं सदावर्तेंचा सवाल. जितेंद्र आव्हाडांनी मॅरेज जिहादबद्दल बोललं पाहिजे. मुंब्रा कौसामध्ये कोणी पाकिस्तानी आहे का? आव्हाडांनी सांगावं. सदावर्तेंचं वक्तव्य. भाजप सरकारनं इंदिरा गांधींचा इतिहास बघावा. मोदींनी पाकिस्तानचा काहीही बदला घेतलेला नाही. भाजपवाल्यांना फक्त विरोधकांचा बदला घेता येतो. राऊतांची टीका. सामाजिक न्याय विभागाचा निधी इतर योजनांसाठी वळवायचा असेल तर माझं खातं बंद करा. मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून संताप व्यक्त. तर त्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य. खातं सांभाळता येत नसेल तर संजय शिरसाटांनी राजीनामा द्यावा. रिपाई खरात गटाच्या सचिन खरातांची मागणी. लाडकी बहीण योजनेसाठी समाज कल्याण खात्यामधून निधी वळवणं गंभीर असल्याची प्रतिक्रिया. राज्यामध्ये सरकार लाडक्या बहिणींसह सामाजिक न्याय विभागाची फसवणूक करतंय. राऊतांची टीका. तर अजित पवार अर्थ खातं उत्तम पद्धतीनं सांभाळतात. अजित पवार अर्थ खात्यामध्ये शिस्तीनं काम करतात. राऊतांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची महापर्यटन महोत्सवाच्या सांगता सोहळ्याला हजेरी. फडणवीस शंभूराज देसाईंसह अनेक नेत्यांची उपस्थिती. अमरावतीच्या दौऱ्यावर असल्यानं साताऱ्यामधल्या पर्यटन महोत्सवाला अजित पवार अनुपस्थित. दरम्यान अजित पवार पर्यटन महोत्सवाला आले असते तर चांगलं वाटलं असतं. शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. तर राष्ट्रवादी आयोजित माजी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला शिंदेंची अनुपस्थिती. माहितीमध्ये नाराजी नाट्याची चर्चा. प्रत्येक कार्यक्रमाला मंत्र्यांनी गेलं पाहिजे असं होत नाही. शिंदेदादांच्या अनुपस्थितीवरून बावनकुळेंची प्रतिक्रिया. राज्याला पुढे न्यायचं असेल तर एकाच वेळी अनेक कामं व्हायला हवी. बावनकुळेंची प्रतिक्रिया. महाबळेश्वरमधील पर्यटन महोत्सवामुळे मधाच्या गावात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येमध्ये वाढ. महाबळेश्वरला आलेल्या पर्यटकांची मांघर गावाला भेट. मांघर गावात 1946 पासून मधाचं उत्पादन. महाबळेश्वरमधील वेण्णा लेक परिसरामध्ये पर्यटन विभागाकडून एअर शोचं आयोजन. फडणवीस एकनाथ शिंदे शिवेंद्रराजे भोसलेंची उपस्थिती. फडणवीसांकडून पर्यटन विभागाचं कौतुक. ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ही जनतेची इच्छा. विनायक राऊतांची प्रतिक्रिया. तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे परदेशात गेले हा योगायोग असल्याची राऊतांची प्रतिक्रिया. कनिष्ठ असल्यामुळे ठाकरेंच्या युतीबाबत भाष्य करणार नाही. मनसे नेते बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया. संजय राऊत वरिष्ठ. आम्ही अजूनही कनिष्ठच. नांदगावकरांचा राऊतांना टोला. काँग्रेस फोडा, काँग्रेस रिकामी करा. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा भाजप पदाधिकाऱ्यांना आदेश. काँग्रेसची लोक आपल्याकडे आली तरी आधी तुमचा विचार करणार. तुम्ही घाबरू नका. बावनकुळेंचं पुण्यातल्या पदाधिकारी बैठकीमध्ये वक्तव्य. जळगावमधल्या पवारांच्या राष्ट्रवादीमधल्या नेत्यांच्या दादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. ते सगळे नेते भाजपमध्ये येणार होते पण अचानक तिकडे गेले. प्रोटोकॉलचा भंग केला. गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. तर आम्ही प्रोटोकॉल तोडलेला नसल्याची आनंद परांजपेंची प्रतिक्रिया. गुलाबराव देवकरांच्या पक्षात घेण्यापूर्वी अजित पवारांनी शिंदेंचं मत विचारात घ्यायला हवं होतं. गुलाबराव पाटील यांचं पक्षप्रवेशावर वक्तव्य. दरम्यान गुलाबराव देवकर, भूषण पाटील, सतीश चव्हाण आणि इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश. जळगावमधल्या माजी आमदारांचा राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश. आमच्या विरोधात निवडणूक लढवली त्यांना पक्षामध्ये घेणं उचित नाही. पक्षप्रवेशावरून गुलाबराव पाटलांची टीका. तर गुलाबराव पाटलांनी आक्षेप घेऊ नये. सर्व नेते माहितीचा धर्म पाळतील. आनंद परांजपेंचं प्रत्युत्तर. गिरीश महाजनांची अजित पवारांवर टीका. विधानसभेला माहितीच्या उमेदवारांविरोधात लढलेल्यांना प्रवेश देऊन प्रोटोकॉल भंग केल्याचा आरोप. तर आम्ही प्रोटोकॉल तोडलेला नाही. आनंद परांजपेंचं प्रत्युत्तर. काँग्रेसचे माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांनी घेतली अजित पवारांची भेट. अमरावतीमधल्या कार्यक्रमात सानंदांची अजित पवारांची चर्चा. सानंदा अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची काही दिवसांपासून चर्चा. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर. अजित पवार आजपासून छत्रपती सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करणार. अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये 5 वाजता जाहीर सभा पार पडणार. मुख्यमंत्री बनण्यासाठी अजित पवारांना मवियामध्ये यावं लागेल. माहितीमध्ये अजित पवार कधीच मुख्यमंत्री बनू शकणार नाहीत. विनायक राऊतांचा अजित पवारांना सल्ला. संजय राऊतांकडून शरद पवारांना पुस्तक प्रकाशन सोहळ्याचं आमंत्रण. 16 मे रोजी राऊतांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन. उद्धव ठाकरेंच्या फोटोग्राफीवरूनही दोघांमध्ये संवाद रंगला. मंत्री नितेश राणेंचा मॉर्फ फोटो शेअर करणाऱ्यावर गुन्हा दाखल. माझे आक्षेपार्ह फोटो शेअर करणाऱ्या व्यक्तीला सोडणार नाही. नितेश राणेंचा ट्विट करत इशारा. भाजप राज्यभरातील जिल्हाध्यक्ष शहराध्यक्षांची नावं 10 तारखेला जाहीर करणार.
भाजप कोर कमिटीच्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय होणार. बैठकीनंतर 10 तारखेला यादी जाहीर केली जाणार असल्याची पुण्यातल्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बावनकुळेंची माहिती. मुंबईमध्ये फुले चित्रपटाचं शरद पवार गटाकडून स्पेशल स्क्रीनिंग. महाविकास आघाडीचे नेते राहणार उपस्थित. शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, राष्ट्रवादीचे सर्व नेते उपस्थित राहणार. गोंदियामध्ये आशिष जयस्वालांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन. आशिष जयस्वालांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. इस टूर्नामेंट का भव्य शुभारंभ होगा. वहीं आशीष जायसवाल बल्लेबाजी करते हुए ठाण्यामध्ये मंत्री प्रताप सरनाईकांनी रिक्षा चालवण्याचा आनंद लुटला. तब्बल 4 ते 5 किलोमीटर रिक्षा चालवली. मनसेकडून मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू. मुंबईतील 227 प्रभागांमधील गटाध्यक्षांच्या बैठकांचा सपाटा. 20 जुलैपर्यंत प्रत्येक रविवारी प्रत्येक विधानसभेमधील महापालिका प्रभागांमध्ये बैठक पार पडणार. अक्षय शिंदे चकमक प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी. उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका. उच्च न्यायालयाने संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे दिले होते निर्देश. धारावी बचावसाठी स्थानिक व्यावसायिकांकडून जाहीर सभेचं आयोजन. वर्षा गायकवाड, ज्योती गायकवाड आणि अनिल देसाईंची हजेरी. धारावीमधल्या लोकांना धारावीतच घर देण्याची वर्षा गायकवाडांची मागणी. हक्काचं घर आणि दुकानं मिळेपर्यंत एक वीट सुद्धा उभी करू देणार नसल्याचा अनिल देसाईंचा इशारा. सिक्कीममध्ये रामदास आठवलेंच्या दौऱ्यामध्ये झाड कोसळल्याची घटना. रँगपोमधून पक्षाच्या मेळाव्यातून परतत असताना घटना. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरामध्ये मांस विक्रीवर बंदी. उल्वे परिसरात मांस विक्री केल्याची पर्यावरणप्रेमींची तक्रार. आज 12वीचा निकाल जाहीर होणार. दुपारी 1 वाजेनंतर ऑनलाईन पाहता येणार. मंगळवारपासून महाविद्यालयामध्ये गुणपत्रिका मिळणार. गोकुळ दूध आजपासून 2 रुपयांनी महागणार. कोल्हापूरसह परिसरात 68 रुपये तर मुंबई आणि पुण्यामध्ये दूध प्रति लिटर 74 रुपये दरानं घ्यावं लागणार. 20 मे रोजी आझाद मैदानावर मातंग समाजाचा मोर्चा. मातंग समाजाला अ, ब, क, ड आरक्षण जाहीर करण्याच्या मागणीसाठी मोर्चा. भाजपचे आमदार अमित गोरखेंची माहिती. सोन्याच्या दरामध्ये घसरण तर चांदीचा भाव वाढला. सोनं 92,770 रुपये तोळा तर चांदी 83,400 रुपये किलो. धुळ्यामध्ये वक्फ कायद्यामधील सुधारणांच्या विरोधात मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आक्रमक. राष्ट्रपतींना धुळे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन. वक्फ सुधारणा विधेयक त्वरित रद्द करण्याची मागणी. धुळ्यामधल्या सिंचन भवनामध्ये घाणीचे साम्राज्य. परिसरातील अस्वच्छतेमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी. मंत्र्यांच्या आदेशाला प्रशासनाकडून केराची टोपली. धुळ्यामध्ये भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांकडून कांद्याची साठवणूक. कांद्याला बाजारपेठेमध्ये 500 ते 600 रुपयांचा दर. चांगला दर मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत. नागपूरच्या काही भागात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस. वर्ध्याच्या सेलू तालुक्यामधल्या काही गावांना पाऊस. गारपिटीचा तडाखा. गारपीट झाल्यानं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. वाशिम जिल्ह्यामधल्या इझोरी परिसरामध्ये रिमझिम पाऊस. पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण. उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा. वर्ध्याच्या सेलू तालुक्यामधल्या काही गावांना गारपिटीचा तडाखा. गारपिटीमुळे पपई, केळी, फळपिकांचं नुकसान. शेतकरी चिंतेत. चंद्रपूरच्या राजुरा उपविभागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. पावसामुळे वाहतूक विस्कळीत. गोंड, पिंपरी, पल्लारशा, राजुरा, कोरपना, गडचांदूर भागामध्ये गारपीट. चंद्रपूरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. पावसामुळे वाढत्या तापमानापासून नागरिकांना दिलासा. धुळ्यामधून जाणाऱ्या पांझरा नदीची दुरवस्था. पालिकेच्या स्वच्छता विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नदीची कचराकुंडी. मुंबई पालिकेकडून ई कचऱ्याचं संकलन. घराघरातील घातक कचरा संकलित करण्याच्या सेवेची व्याप्ती वाढवण्याचा पालिकेचा निर्णय. जैन मंदिरावरील कारवाई नियमानुसारच. मुंबई महापालिकेचं उच्च न्यायालयामध्ये शपथपत्र. मात्र तोडक कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याच्या बदलीवर पालिका ठाम. पुणे रेल्वे स्थानकाच्या परिसरात नो पार्किंग झोन. अधिकृत पार्किंग वगळता 200 मीटर भागामध्ये नो पार्किंग झोन. ठाण्यामधल्या आंबे घोसाळे तलाव परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य. ठाणे संकल्पनेला अधिकाऱ्याकडूनच केराची टोपली. मनसेचा आरोप.